नमस्कार मंडळी, आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करू। आता मी जाई आहे ना जव्हारला। मग आपण नाशिकवरून जाणार जो आपण नाशिकपासून निघणार, थोडा पुढेही लागणार। पण तुम्हाला मी नाशिकपासून जी जर्नी आहे जव्हारपर्यंत, ज्या काही घाट रस्ता आता एवढा भारी निसर्ग, एवढा भारी नेचर व्ह्यू, ती बी मी तुम्हाला पुरा दाखवण्याचा प्रयत्न करेल। आता तुम्ही मानी पाठीमागे हेरू शकता, इतका भारी निसर्ग ना। आणि आता एकदम भारी ऊन पडणार, तवस ना पाणी चालू होता, तर आता एवढा भारी ऊन पडणार, तर एवढा भारी वाटी राहीना ना। आणि जी आपण राईड करी राही ना, ती पूर्ण पावसाळा मग कर राही ना, पाणी पड ऊन पड, इतका भारी वाटा ना, जबरदस्त वाटत। आपली नाशिकपासून जास्त दूर नाही, 80 किलोमीटर जव्हार। तर आपण जाई राही ना, मस्त बाईक राईड करी राही ना। तुम्ही पूर्ण व्हिडिओना आनंद घ्या। माना व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझी थोडीशी मी ओळख करी देऊ। माना नाव उत्तम ठाकरे, मयव कळवणना, आणि कळवणमध्ये माना गावना नाव मुळाना। तर मला व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट येतात, भाऊ तू कडलास तर मी मुळाना नाव। तर चला मग आता आपण निघू आडून, आणि मी तुम्हाला हाय पूर्ण जर्नी दाखवण्याचा प्रयत्न करीन। आता आपण मंडळी त्र्यंबकेश्वरला पोहोचू घ्या। चला आता आपण आडून निघला, आपण काही जास्त थांबला नाही, आपलं टार्गेट आहे जावा ना जव्हारला। मंडळी तवस ना, इतका जबरदस्त पाऊस चालू होता, आता ऊन पडणार, एवढा भारी वाटी राहीना ना, काय सांगू तुम्हाला। येऊ शकता तुम्ही घाट रस्ता, आणि बरोबर माना मित्र जीवन, मी त्याने ओळख पुढे तुम्हाला नंतर करीच देईल। त्यांना देखील चॅनल द जीवा ब्लॉग मी टायटलमध्ये मेन्शन करी देईल, तर तुम्ही त्यांनी चॅनलला व्हिजिट करा। त्याने आताच सुरू करा चॅनल, त्यांनी जास्त काही ब्लॉग नाही बनवला, काही शॉर्ट व्हिडिओ बनवेला होता, नंतर लवकरच तो ब्लॉगिंग सुरू करणार। तर चला आपण चालणं आता। वाव, मंडळी आपण जेव्हा घाट उतरी येतो ना, म्हणजे तो पूर्ण घाट जवळपास त्र्यंबकेश्वरने पुढे आल्यानंतर घाट सुरू होते, त्यानंतर घाट संपणार। आड एक हॉटेल आहे, ती मस्त मिसळ खादी, मग कॅमेरा चार्जिंगला लाई देईल त्याने, मग मी काही व्हिडिओ शूट करेल नाही, पण मिसळ एक नंबर होती, मस्त होती, त्याने मग मी तुम्हाला सांगितलं आहे ना। तर भारी होती मिसळ वगैरे खादी, आणि त्यानंतर आता आपण पुढला प्रवास करू। मग चला निघू। तुम्ही हेरू शकता आजूबाजूला जबरदस्त व्ह्यू, आणि आता जस्ट पाणी पडणं, आणि आता थोडा उघडी घ्या। तर चला, आपला मित्र जेवणनी गाडी रेडी करायला चालू करी ठेवी। चला आता आपण बसू। मंडळी आता आपण जव्हारला पोहोची घ्या। तुम्ही हेरू शकता, आता आपण सध्या मेन रोडला जो जव्हारने, तर मी तुम्हाला जव्हार दाखवण्याचा प्रयत्न करू। बरंच मोठा आहे रे मला शिमल्याचे रस्त्याची आठवण आली, असेच छोटे छोटे रस्ते इतकेच आहे। शिमल्याचा व्हिडिओज काय टाकले नाही ना, टाकलेत थोडेफार। मंडळी तुम्ही हेरू शकता जव्हार, पुढून एसटी तोंड वेगळंच, वेगळंच मित्र सुद्धा का एसटी थोडी वेगळीच मॉडिफाय करेल सगळीला। हां
फायनली मंडळी आपण जव्हारला पोहोचे घ्या. जव्हारपासून जास्त नाही 2 ते 3 किलोमीटरने मीटरने अंतरवर राजवाडा तुम्ही हेरू शकतात. जयविलास पॅलेस जी काही माहिती आहे मग तुम्हाला पूर्ण सांगायला प्रयत्न करेल. जस्ट पाणी आणि सुरुवात बी होईनी तर तुम्ही हेरू शकता. माने पाठीमागं खूप जबरदस्त वास्तुकला आणि जी काही राजवाड्याची माहिती जयविलास पॅलेसनी माहिती ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. जसं की तुम्ही हेरू शकता जबरदस्त पाणी आणि सुरुवात होई गई. तर चला मंडळी मी तुम्हाला हा जो पॅलेस जयविलास पॅलेस याला सांगता आणि याला जव्हारमध्ये आल्यानंतर जयविलास पॅलेस म्हणजे खूप कमी लोक सांगतात त्याला राजवाडाच सांगता. तर मग त्यांनी माहिती तुम्हाला देऊ. आपली महाराष्ट्रामधली हा एक ऐतिहासिक वास्तू आणि हा जो राजवाडा होता ना तो मुकणे घराण्याच्या राजाच्या वास्तव्यासाठी बांधण्यात आलेला होता. तर जो मुकणे घराणा राजा होता ना त्यांनीसाठी हा राजवाडा बांधलेला होता. तर मस्त बाहेरून तर पुरा भारी दिसेल आहे ना जसं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि जव्हार जे संस्थान होतं ना ते 1316 पासून तर 10 जून 1948पर्यंत अस्तित्वात होता. जो जव्हार संस्थान होता तो. आणि मंडळी जी स्थापत्य शैली ना ती इटालियन कॅरेथियन आणि टर्कन वास्तुकला. आणि मंडळी मी तुम्हाला सांगेल हा जो पॅलेस आहे ना हा खाजगी मालमत्ता पण तरी ते ना ऐतिहासिक महत्त्व अजूनही कायम. कारण की जी वास्तुकला ती बाहेरून पुरी मस्त दिसत मधून थोडा पाहिजे तशा नाही. कारण की तुम्ही इकडले पाठीमागून बाजू बी हेरू शकता पत्रा बित्रा लावेल येता. समोरून व्यवस्थित दिसत पण मागले बाजून आल्यानंतर तुम्ही हेरू शकतास काही दिशी राही ना ती. तर मग तुम्हाला एवढा सांगेल त्या तुम्ही येऊ शकता शेराला मस्त तशा बऱ्यापैकी मस्त अडला वातावरण मस्त थंड हवामान. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये उन्हाचं तुम्हाला भारीच वाटेल कारण की आजूबाजूला पूर्ण ज्या डोंगर आहे ते पूर्ण हिरवगार आपल्याला पाहायला भेटं. तर हाय काही माहिती आहे ती थोडीशी खूप मोठी माहिती पण मग आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. तर त्यामुळे मी तुम्हाला थोडीच माहिती सांगी. तर तुम्ही हेरू शकता हे प्रकारनं आपल्याला जयविलास पॅलेस हेरायला भेटं. तर चला मंडळी आपण आडून निघी राहिनो. मी तुम्हाला सांगेल एंट्री फी 10 रुपये आणि हाय जी मालमत्ता ना ती पूर्ण खाजगी. त्यामुळे आपल्याला मध्ये व्हिडिओ काही फोटो काढू देता नाही त्यामुळे मी तुम्हाला मधला काही दाखवेल नाही. बाहेरून जेवढा मला तुम्हाला दाखवतो ना तेवढा मी पूर्ण दाखवा तुम्हाला. तर चला आता आपण आडून निघी राहिनो आणि मानेबरोबर माना मित्र जीवन. तर आम्ही दोघंजण येईल आता. तर आता कोणती पॉईंटला चाललो आपण? हनुमान पॉईंट सनसेट पॉईंट म्हणून पण ओळखलं जातो. तर आम्ही तिकडे जातो आहे. तर चला आपण जाऊया. इथे काही नाही जास्त वेळ 15-20 मिनटामध्ये आम्ही थांबलो आणि निघालो. तर मंडळी आता आपण आडून निघी राहिनो. मग तुम्हाला सांगेल माना अनुभव पॅलेस एवढा बघण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे खाजगी मालमत्ता व्यवस्थित नाही मेंटेन करेल त्यामुळं. आणि कारण की त्यांच्याकडे एवढा लक्ष बी नाही सरकारने ताब्यामध्ये नाही आहे ती त्यामुळं मग ती खाजगीच मालमत्ता बाहेरून वगैरे व्यवस्थित दिसं पण मध्ये झाल्यानंतर समजा की आपल्याला काय आहे. तर जास्त वेळ नाही आम्ही मोजीसनं 10 मिनटं थांबणं आणि आता आढळून आपण निघी राहिनो. तर चला मग जाऊ. आणि पुढला आम्ही 2-3 ठिकाणी जाणारच. जव्हारमध्ये आल्यानंतर तुम्ही एक येऊ शकता म्हणजे तुम्हाला जर पॅलेस येणार असेल तर पण आढळून निघूया. चल मंडळी आपण राजवाडा हेरी उन्हाव त्यानंतर आपण उन्हाव आता हनुमान जो पॉईंट त्या ठिकाणी तुम्ही हेरू शकता आजूबाजूला परिसर. तर आता आपण तिकडे खाली जाऊ.
मंडळी आपण जो काट्या मारुती मंदिर त्याला हनुमान पॉईंट देखील म्हणतात, सनसेट पॉईंट. तर आपण तडे यायला जो मस्त भारी वाटा, निसर्ग वगैरे भारी दिसम. संध्याकाळी वेळेला अजून चांगला व्ह्यू राहा, पण आता दुपारनं 2:30 वाजणार तेव्हा आपण यायला जो पूर्ण ढगता पाऊसनं वातावरण मागं मस्त नाव टाकेलं लव जव्हार. तर चला आता आपण जाई राही नाव जेव्हा आपण जव्हारला जातो त्याने आधीच थोडा 1-2 किलोमीटरवरती आपल्याला एक शिवाजी महाराजना म्हणजे काय वहिने लाडली आहे जागावर एक शिरपामाळ म्हणून ठिकाणं. तर तुम्ही येऊ शकता, लोकेशन भारी आहे. तर जेव्हा शिवाजी महाराज सुरतला जायला तर तो रिटर्न येताना त्र्यंबकेश्वर मार्गे जव्हारला उडला. जव्हारना तर होणार राजा होता विक्रमशाह, त्याने काय करेल तर शिवाजी महाराजांना स्वागत करेल. त्याने मग जी हाय भूमी ना ती पावन होई जायला, तर त्याने मग झाडं पालघर जिल्ह्यामार्फत जव्हार नगर परिषद मार्फत हाय जी जागा ती विकास करायला काम करा, म्हणजे एक पर्यटन स्थळ, ऐतिहासिक पर्यटन स्थळ निर्माण करायला प्रयत्न करा. लोकेशन भारी, तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता, तुम्हाला मस्त वाटेल. कारण की ह्याची जागा ना ती थोडी टेकडीवर, त्याने मग जो पालघरना म्हणजे जव्हारना जो परिसर ना तो मस्त मस्त व्ह्यू. तर मी तुम्हाला पुरा व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर चला मंडळी, शिरपामाळ तडून आपण निघणार मी तुम्हाला सांगेल. तर आता आपण एखाद्या ठिकाणी जाणार जो आणि काय करणार जो ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओ पूर्ण आहे तर चला तर आपण आडून निघू आणि मस्त एखाद्या ठिकाणी जाणार जो जरा धबधबा असेल, पाणी असेल मस्त अशी ठिकाणी. मंडळी आपण नाशिकला जाई राही ना परत. तर आपल्याला एक ठिकाणी नाशिकला जाताना गज कॅफे लागा, तर आपण जाईस मस्त चहा वगैरे घेऊ. तर चला, तड चहा 40 रुपयाला भेटम. तर आपण चहा वगैरे घेऊ मस्त. तर चला आपण चहा वगैरे घेऊ आणि त्यानंतर निघू मग नाशिकला. गावडी काय गावडी मंडळी मी तुम्हाला सांगेल, आपण नाशिकला घेऊन आहो. प्रॉब्लेम काय म्हणेल माहीत आहे का, जेव्हा आपण मॅगी बनवत आहो ना तेव्हा आपण कॅमेरा चालू कर देईल आणि माझ्याकडे एक गोप्रोनी जी बॅटरी येते ना ती थोडीशी फुगायला येते, तर मग तीच टाकी देईल तर ती जास्त फुगाई गई, तर डायरेक्ट कॅमेरा बंद पडी गया. तर कॅमेरा वगैरे बराच गरम हो गए. मग ज्या व्हिडिओ बनवू ना त्या गोप्रो 11मध्ये बनवू, तर त्याने मग मला काही ब्लॉग तडे एंड करता उनेल नाही. तर आता आपण नाशिकलाही लागणार, बॅटरी बी निघे गई, काही प्रॉब्लेम उनेल नाही. तर मग तुम्हाला एवढा सांगेल, माना व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं कमेंट करीस नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटू आपण अशाच एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.